आज खूप बोर होत होतं. म्हणलं बा कुठेतरी फिरायला तर जावंच लागणार. मग काय गाडी काढली आणि निघालो थेट टोकाईगडाच्या दिशेने. नेमकाच पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळे झाडं बिडं एवढे हिरवेगार एवढे मस्त वाटत होती. वातावरण एकदम छान होतं. जाताना रस्त्याने मजा येत होती झाडं हिरवेगार पाहताना. आणि नंतर जेव्हा मी गडावर मस्त गेलो. गडावर गेल्यानंतर वरच्या बाजूला गेल्यानंतर इकडं तिकडं पाहत होतो काय मस्त हिरवंगार दृश्य. हे पहा शेवटी मी आलो गडावर. मस्त झाडं गिडं हिरवीगार दिसत होती. इकडं तिकडे फिरलो, मजा केली. मग म्हणलं बा चला टोकाई मातेचं दर्शन पण घ्यावं. मग काय निघालो टोकाई मातेचं दर्शन घ्यायला. पाहू शकता टोकाई गडाकडे गेलो. टोकाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आत गेलो आणि पाहतो तर काय बापरे, तिथं सजावट एवढी छान केलेली होती सांगता सोय नाही. एकदम मस्त अशी सजावट केलेली होती. खूप छान प्रसन्न वातावरण वाटलं. आणि त्याच्यानंतर बाहेरून दृश्य तुम्ही पहा एकदा. थांबा झूम कर बाहेर. हां हे बघ बाहेरचं दृश्य एकदम छान. पोस्टरबाजी वगैरे छान केलेली होती. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. हे चिंतामणी. आणि नंतर हे बाहेरून दृश्य बघा, मस्त पायऱ्या गेल्या आणि हे झाड मस्त झाडाखाली एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथं एक विहीर आहे बघा, बारो ज्याला आपण म्हणतो. बारो पाहू शकता तुम्ही अशा दृश्याचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅक साईडला मस्त झाडं गिडं लावलेली गार्डन आहेत. त्या गार्डनमध्ये घुसलो, मस्त व्हिडिओ बनवले, फुल एन्जॉय केला तिथं. हे पहा तुम्ही पाहू